सापडला प्रॉब्लेम? हा. ओके, काय सांगितलंय बघा. इफ रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ and frequency of revolution of particle of mass m are doubled, then change in kinetic energy will be. ओके, आता ऐका काय डबल झालंय. as radius of circular path and frequency कुणाची ऑफ कायनेटिक एनर्जी बॉडीचं, बट चेंज इन कायनेटिक एनर्जी विचारलंय. म्हणजे पहिलं थिंकिंग काय, कुठला फॉर्म्युला यूज करावे कायनेटिक एनर्जीचा. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. बघा लक्ष द्या, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, हाफ एम व्ही स्क्वेअर. बट ह्यामध्ये व्ही आहे काय, नाही आहे, फ्रिक्वेन्सी आहे. मग काय करणार, ओमेगा पाहिजे. मग व्ही ची व्हॅल्यू काय असते, लक्ष द्या, व्ही ची व्हॅल्यू काय असते, आर ओमेगा चा स्क्वेअर. बट आपल्याला फ्रिक्वेन्सी पाहिजे, मग कसं रिप्लेस करणार सांगा, हाफ एम आर ओमेगा किती असतंय 2πf. फॉर्म्युले तुम्हाला परफेक्टली पाठ पाहिजेत. त्यामुळे कायनेटिक एनर्जी बोर्डकडे बघा, फॉर्म्युला काय तयार होतो ह्या केससाठी, हाफ एम 2 हाफ एम 2 टूचा स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर. आर राहिलं बघा, हे आर राहिलं. सो इट इज आर स्क्वेअर 4 पाय स्क्वेअर अँड एफ स्क्वेअर. फॉर्म्युला काय आला कायनेटिक एनर्जी सांगा. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आला, आता हाफ न 4 ला डिवाइड केल्यानंतर काय येणार 2 एम ओके आर स्क्वेअर पाय स्क्वेअर आणि एफ स्क्वेअर. बरोबर. आता दिलंय काय, ई आय म्हणजे इनिशियल, ई एफ म्हणजे फायनल, आणि त्यांनी चेंज इन कायनेटिक एनर्जी विचारलं. म्हणजे आपल्याला डेल्टा केई फाइंड करायचं आहे. डेल्टा के किती असणार, फायनल मायनस इनिशियल. बरोबर. मग बघा लक्ष द्या, ह्यामध्ये इनिशियल कायनेटिक एनर्जी होती, इनिशियल. इज इट क्लिअर. त्यावेळी रेडियस होती R1 म्हणतो मी, आर इनिशियल होती आर, अँड फ्रिक्वेन्सी इनिशियल काय एफ. मी आर आणि एफच का घेतलं स्वराज, मी एम का घेतलं नाही, कारण प्रॉब्लेम काय म्हटलंय, रेडियस अँड फ्रिक्वेन्सी काय होते डबल, बाकी मास डबल होते असं म्हटलंय काय. मग मी सेकंड केस लावलोय बघा, E2 ई फायनल, सॉरी ई फायनल साठी आर फायनल किती डबल झाली ना 2R, अँड फायनल फ्रिक्वेन्सी किती 2F. बरोबर आहे. ह्यामध्ये एम कॉन्स्टंट आहे, पाय तर कॉन्स्टंट असते, 2 तर कॉन्स्टंट असते. इज इट राईट, गेटिंग एनीवन. आता लक्ष द्या, मग कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला प्रपोर्शनल काय येणार, प्रपोर्शनल फॉर्म्युला तुम्हाला लिहायला पाहिजे बघा. काय येणार, 2 कॉन्स्टंट आहे, 2 घ्यायचं नाही काय, 2 कॉन्स्टंट, एम कॉन्स्टंट आहे, एज वेल एज फाय कॉन्स्टंट. राहिलं काय आर एन एफ.
आर स्क्वेअर आहे ना, मग 2 चा स्क्वेअर काय येतोय 4. अरे अगेन 2 चा स्क्वेअर 4. 4 into 4 16. त्यामुळे आन्सर 15. 16 minus 1 15. अंडरस्टूड. आता मी कॅल्क्युलेशन तुम्हाला दाखवतो बघा. कायनेटिक एनर्जी फायनल. कायनेटिक एनर्जी हाऊ मच फायनल डिवाइड बाय कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल टू आर फायनल अपॉन आर इनिशियल चा स्क्वेअर. कळलं कसं आलं. आता मी रेशो फॉर्म मध्ये आलोय. थेट रिलेशन होतं ना डायरेक्ट, त्याचा रेशो फॉर्म मध्ये आलोय. इथं काय लिहिलं पाहिजे सांगा. फ्रिक्वेन्सी कसं लिहिणार. फार सोपं आहे लिहायचं. कसं लिहायचं. व्हॉट डिवाइड बाय व्हॉट. फ्रिक्वेन्सी फायनल डिवाइड बाय फ्रिक्वेन्सी इनिशियल. त्याचा स्क्वेअर घ्यायचा, क्यूब घ्यायचा, काय आहे तसं ठेवायचं. ह्याचा ब्रॅकेटचा स्क्वेअर घेऊया, काय आहे तसं ठेवूया, का क्यूब घेऊया. हे तर काय आहे स्क्वेअर. ओके. आता मी व्हॅल्यू पुट करतो. आर फायनल किती आहे 2r. आर इनिशियल किती आहे आर चा स्क्वेअर. फ्रिक्वेन्सी फायनल किती आहे 2f. इनिशियल किती आहे एफ चा स्क्वेअर. एस आर गेट कॅन्सल, एफ गेट कॅन्सल, काय राहणार एस ef अपॉन ei इज 4 into 4 किती 16. म्हणजे ई फायनल किती आलं 15. नाही 15 कसं येईल. 16 into ई नॉट आय. सिंपल मॅथ्स आहे. हा मगाशी आपण मायनस केलं, कारण मगाशी मी सांगितलं डेल्टा केई. डेल्टा केई किती असतंय ई फायनल मायनस ई इनिशियल. ई फायनल किती आहे 16 ei मायनस ei. माणसं काय येणार 15 ei. चेंज विचारलाय म्हणून. जर तिने फक्त फायनल के विचारलं असतं तर 2 स्क्वेअर 2 4 into 4 16 डायरेक्ट 16. एवढा वेळ बी करायला लागत नाही कॅल्क्युलेशन. ह्यात हुशार व्हा, हे महत्वाचं आहे.